हॅलो स्टुडंट्स. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? कंडिशन फॉर द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स अँड कंडिशन फॉर द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स. ओके, सो जस्ट लेट्स हॅव अ रिव्हिजन. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स व्हायचा असेल, ओके, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स and destructive interference. Due to constructive interference, what happens? Bright band is formed. Due to constructive interference, we get the bright band, and due to destructive interference, we get the dark band. Due to constructive interference, resultant amplitude increases. Resultant amplitude and intensity increases. Resultant amplitude and intensity increases. And here resultant amplitude or intensity decreases. Third is that for constructive interference, path difference, which is denoted by delta x, path difference किती असला पाहिजे? 0 or n लॅम्बडा असावा लागतो. 0 or multiple integral of lambda. And for destructive interference, path difference should be 2n minus 1 lambda by 2. That is odd multiple integral of lambda by 2 असलं पाहिजे. म्हणजे 1 लॅम्बडा बाय 2, 3 लॅम्बडा बाय 2 अँड सो ऑन. आणि याच्यामध्ये हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे, पाथ डिफरन्स 0 असेल तर काय असतं? CBB असतो, दॅट इज सेंट्रल ब्राईट बँड. 1 लॅम्बडा असेल तर फर्स्ट ब्राईट बँड असतो. 2 लॅम्बडा असेल तर सेकंड ब्राईट बँड अँड सो ऑन. डार्क बँड मध्ये सेंट्रल डार्क बँड अशी कन्सेप्ट कधीही नसते. ठीक आहे, तर फर्स्ट पाथ डिफरन्स जर लॅम्बडा बाय 2 असेल, पाथ डिफरन्स लॅम्बडा बाय 2 असेल तर काय असणार आहे? फर्स्ट डार्क बँड असणार आहे. पाथ डिफरन्स 3 लॅम्बडा बाय 2 असेल तर सेकंड डार्क बँड असणार आहे अँड सो ऑन. फोर्थ कंडिशन, for the constructive interference, phase difference, that is delta, should be equal to 0 or multiple integral of 2 pi असलं पाहिजे. Similarly, 1 times 2 pi असेल तर काय असणार आहे? There is first bright band. 4 pi असेल तर second bright band and so on. Similarly, इथं फेज डिफरन्स किती असला पाहिजे? फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ऑर द डार्क बँड, इट शुड बी 2n minus 1 पाय असला पाहिजे. दॅट इज ऑड मल्टिपल्स ऑफ पाय असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 1 पायला काय होणार आहे? फर्स्ट डार्क बँड. 3 पायला सेकंड डार्क बँड अँड सो ऑन. 5 पाय थर्ड डार्क बँड अँड सो ऑन. हा जो पार्ट आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे. हा तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे फॉर कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. Next part, conditions for formation of steady interference pattern. First of all, what do you mean by steady interference pattern? Steady interference pattern म्हणजे काय बघा.
steady interference pattern. The pattern which remains unaltered with respect to time is called as steady interference pattern. ओके, असा पॅटर्न की ज्याच्यामधले ब्राईट बँड आणि डार्क बँड विथ रिस्पेक्ट टू टाइम काय राहतात, अनअल्टर्ड राहतात. ठीक आहे, म्हणजे फिक्स्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम राहतात. ओके, ब्राईट बँड आणि डार्क बँड जे आहेत, ज्याच्यामधले ब्राईट बँड आणि डार्क बँड काय राहतात, फिक्स्ड राहतात, आहे त्या पोझिशनला राहतात विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला काय म्हणतो आपण, स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न असं आपण म्हणतो. लक्षात घ्या. ठीक आहे, द पॅटर्न विच रिमेन्स अनअल्टर्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड अ स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न. तर अशा प्रकारचा आता स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न मिळवायचं जर असेल तर कंडिशन्स काय वेळेला कंडिशन्स विचारल्या जातात. कंडिशन्स टू प्रोड्यूस स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न. Steady interference pattern. These conditions can be in short remembered as CMBNC. ओके, या 5 बेसिक कंडिशन आहेत. याच्या व्यतिरिक्त देखील काही कंडिशन आहेत. कंडिशन्स टू प्रोड्यूस स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न जे आहे ते या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. कंडिशन्स टू प्रोड्यूस स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न आर CMBNC. लक्षात घ्या. ओके, CMBNC. आता सी म्हणजे काय, टू सोर्सेस कोहेरंट असले पाहिजे. एम म्हणजे काय, टू सोर्सेस मोनोक्रोमॅटिक असले पाहिजेत. मोनोक्रोमॅटिक. थर्ड, टू सोर्सेस शुड बी इक्वली ब्राईट असले पाहिजेत. इक्वली ब्राईट. फोर्थ, दे शुड बी नॅरो. अँड 5, दे शुड बी क्लोज टू इच अदर. सो दीज आर द 5 बेसिक कंडिशन्स. ओके, वन बाय वन आपल्याला या सगळ्या कंडिशन्स बघायच्या आहेत. फॉर स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न, ओके, देर आर 5 बेसिक कंडिशन्स which are called as CMBNC. CMBNC हा वर्ड लक्षात ठेवायचा. कोहेरंट, मोनोक्रोमॅटिक, इक्वली ब्राईट, नॅरो अँड क्लोज. Let's see all the conditions one by one. First, टू सोर्सेस स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस होण्यासाठी 2 सोर्सेस कसे असले पाहिजेत, कोहेरंट असले पाहिजेत. टू सोर्सेस शुड बी कोहेरंट. 2 सोर्सेस जर कोहेरंट असतील तरच काय होतो, स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस होतो, ज्याच्यामध्ये ब्राईट बँड, डार्क बँड दिसतात आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम ते अनअल्टर राहतात. ठीक आहे, हे लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलेलं आहे की म्हणजे 2 सोर्सेस कोहेरंट असतील आणि नसतील तर काय होतं, बरोबर आहे ना. हे पुन्हा एकदा आपण डिफरन्स बघूया. हे 2 सोर्सेस S1 S2 आहेत. पहिल्याची इंटेन्सिटी I1 आणि दुसऱ्याची इंटेन्सिटी I2 आहे. तर कोहेरंट असतील तर Imax किती येणार आहे, √I1 प्लस √I2 ब्रॅकेट स्क्वेअर येतं. आणि I मिनिमम किती येतं, दॅट इज √I1 मायनस √I2 ब्रॅकेट स्क्वेअर येतं. ठीक आहे, आणि इनकोहेरंट जर असतील तर Imax I min आपल्याला मिळतच नाही, बरोबर आहे ना. सगळीकडे इंटेन्सिटी काय होते, इंटेन्सिटी I इज इक्वल टू I1 प्लस I2 मिळते सगळीकडे, सगळ्या पॉइंटला. म्हणजे ब्राईट बँड, डार्क बँड मिळतच नाही. म्हणजे
आयमॅक्सच्या ठिकाणी इंटेन्सिटी कितीनं वाढते? इन्क्रीजेस बाय 2√I1I2. आणि याचं एक्सपान्शन जर केलं तर I1 + I2 + 2√I1I2 येणार. म्हणजे I1 + I2 मध्ये 2√I1I2 वाढलेला आहे. आणि इथं काय येणार? डिक्रीजेस बाय 2√I1I2. ओके, 2√I1I2 म्हणजे कोहेरंट सोर्सेस असतील तर काय होतं? 2√I1I2 न वाढते किंवा 2√I1I2 न कमी होते. कारण याचं एक्सपान्शन करून बघा की आयमॅक्सला काय होणार? I1 + I2 + 2√I1I2. इनकोहेरंट असतील तर किती आहे? जस्ट I1 + I2 आहे. म्हणजे आयमॅक्स म्हणजे कोहेरंटची ब्राईट बँडची इंटेन्सिटी आणि इनकोहेरंटची इंटेन्सिटी याच्यामध्ये कितीचा डिफरन्स असणार? एवढ्याचा डिफरन्स असणार ना. लक्षात येते? कोहेरंटची ब्राईट बँडची इंटेन्सिटी आणि इनकोहेरंटची इंटेन्सिटी याच्यामध्ये 2√I1I2 चा डिफरन्स पडणार आहे. लक्षात येते? म्हणजे फॉर एक्झाम्पल असं पण आपण म्हटलं दोन्ही सोर्सच्या इंटेन्सिटी I असतील. ओके, याच्यामध्ये दोन्ही सोर्सेसच्या इंटेन्सिटी काय असतील? टू सोर्सेस हॅव इंटेन्सिटी I and I. तर आयमॅक्स किती होणार? I + I दॅट इज 2I. 2I चा स्क्वेअर म्हणजे आयमॅक्स होणार 4I. I मिनिमम होणार 0. आणि इनकोहेरंट जर असतील तर सगळीकडे इंटेन्सिटी काय होणार आहे? 2I होणार आहे. सगळ्याच पॉइंटला 2I असणार. लक्षात येत आहे? हे महत्वाच्या गोष्टी आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. अरे हे बेसिक फॉर्म्युले आहेत, हे तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत. कोहेरंट सोर्सेस असतील तर आयमॅक्स किती असतं? म्हणजे जिथं फेज डिफरन्स 0 असतो ना तिथं मॅक्सिमम इंटेन्सिटी तयार होते. मॅक्सिमम इंटेन्सिटीचा फॉर्म्युला पाठच करायला पाहिजे. दॅट इज √I1 + √I2 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा I1 + I2 + 2√I1I2. आणि टोटल फॉर्म्युला काय? I1 + I2 + 2√I1I2 कॉस डेल्टा. कॉस डेल्टा 1 होणार आयमॅक्सला. I मिनिममला कॉस डेल्टा -1 होणार कारण 180 डिग्री फेज डिफरन्स असतो. सो आयमॅक्स इज √I1 + √I2 ब्रॅकेट स्क्वेअर असतं आणि I मिनिमम √I1 - √I2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि इनकोहेरंटला ब्राईट बँड डार्क बँड तयारच होत नाहीत. तिथं सगळीकडे इंटेन्सिटी काय होते? जस्ट ऍड होते. पहिल्या सोर्सची I1 असेल, दुसऱ्या सोर्सची I2 असेल तर त्या स्क्रीनवर टोटल सगळ्या पॉइंटला इंटेन्सिटी I1 + I2 असणार आहे. म्हणजे समजा असा जरी क्वेश्चन विचारला की दोन सोर्सेस सुरुवातीला इनकोहेरंट होते आणि नंतर कोहेरंट झाले तर ब्राईट बँडची इंटेन्सिटी कितीनं वाढणार? तर आन्सर येणार 2√I1I2 न वाढणार आहे. सुरुवातीला दोन सोर्सेस इनकोहेरंट होते नंतर कोहेरंट झाले तर इंटेन्सिटी कितीनं कमी होणार? तर 2√I1I2 न डार्क बँडची इंटेन्सिटी कमी होणार. आणि दोन्ही सोर्सेसच्या इंटेन्सिटी I असतील तर रिझल्टंट इंटेन्सिटी किती होते? आयमॅक्स 4I. हे आपण बघितलंय की नाही. आणि I मिनिमम किती होते? म्हणजे डार्क बँडला काय होते? आयमॅक्स म्हणजे ब्राईट बँड. लक्षात घ्या, ब्राईट बँडची इंटेन्सिटी एवढी होणार आणि डार्क बँडची इंटेन्सिटी एवढी होणार आहे. ब्राईट बँडची इंटेन्सिटी 4I होणार, डार्क बँडची इंटेन्सिटी 0 होणार आहे. आणि कोहेरंट सोर्सेस नसतील, इनकोहेरंट असतील तर रिझल्टंट इंटेन्सिटी सगळीकडेच 2I असते. ब्राईट बँड डार्क बँड तयारच होत नाहीत. ठीक आहे. आता हे कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय आणि ते कसं प्रोड्यूस करायचं तो पार्ट आपल्याला बघायचा आहे आता. कोहेरंट सोर्सेस. ओके, तर कोहेरंट सोर्सेसची डेफिनेशन काय बघा. टू सोर्सेस ऑफ लाईट emitting light waves of constant or zero phase difference. Two sources of light emitting waves of constant phase difference, constant or zero.
constant or zero phase difference with respect to time are called as coherent sources. So this is the definition. Two sources of light emitting waves of constant or zero phase difference with respect to time is called as coherent sources. म्हणजे समजा हा S1 सोर्स आहे, हा S2 सोर्स आहे आणि स्क्रीनवरचा एक पॉइंट P आहे. S1 वेव्ह P पॉइंटला रीच करणार आहे, S2 वेव्ह P पॉइंटला रीच करणार आहे. तर P पॉइंटला येणाऱ्या ज्या दोन वेव्हज आहेत त्या दोन वेव्हज मधला फेज डिफरन्स जो आहे तो विथ रिस्पेक्ट टू टाइम तेवढाच राहिला पाहिजे कंटिन्युअसली. तर त्याला कोहेरंट सोर्सेस म्हणायचं. मी काय म्हणतोय लक्षात येते का बघा? कारण प्रत्येक पॉइंटला फेज डिफरन्स वेगळा वेगळा असणार आहे. जनरली काय होतं, सीबी जिथं सेंटर ऑफ द स्क्रीन असणार ना तिथं झिरो फेज डिफरन्स असणार आहे. वर जाईल तसं फेज डिफरन्स वाढत वाढत जाणार आहे. तो फेज डिफरन्स काय झाला पाहिजे, विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे तेवढाच राहिला पाहिजे, जो काय असेल तो त्या पॉइंटला. बरोबर. हे बघा पुन्हा एकदा सांगतोय, S1 पासून निघालेली वेव्ह P पॉइंटला रीच करणार, त्याच्यानंतर S2 पासून निघालेली वेव्ह देखील P पॉइंटला रीच करणार आहे. आता फर्स्ट वेव्ह आणि सेकंड वेव्ह यांच्यामध्ये काहीतरी फेज डिफरन्स असणार आहे. ओके, त्या P पॉइंट जवळ काय असणार आहे, काहीतरी फेज डिफरन्स असणार आहे. तो जो फेज डिफरन्स आहे ना तो काय राहिला पाहिजे, विथ रिस्पेक्ट टू टाइम कॉन्स्टंटच राहिला पाहिजे. विथ रिस्पेक्ट टू टाइम कॉन्स्टंट राहिला पाहिजे, जो काय असेल तो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं फेज डिफरन्स 3 पाय प्रोड्यूस होत असेल तर तो विथ रिस्पेक्ट टू टाइम कंटिन्युअसली 3 पायच राहिला पाहिजे. ओके, आणि त्याच्यामुळे होणार काय, आता फेज डिफरन्स 3 पाय असेल तर काय होतो, डार्क बँड प्रोड्यूस होतो, आपल्याला माहित आहे. म्हणजे कंटिन्युअसली तिथे डार्क बँडच राहील. समजा इथला या पॉइंटला प्रोड्यूस होणारा फेज डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम थोडासा चेंज होत असेल तर काय होणार, मग इथं सुरुवातीला 3 पाय फेज डिफरन्स असणार, डार्क बँड दिसणार, थोड्या वेळानं समजा 4 पाय झाला तर मग ब्राईट बँड दिसणार, मग परत 5 पाय झाला तर परत डार्क बँड दिसणार. म्हणजे विथ त्याच पॉइंटला आपल्याला काय होणार आहे, एकच कंटिन्युअसली बँड मिळणार नाही. लक्षात घ्या. तर एकदा ब्राईट बँड एकदा डार्क बँड, आणि ते फेज जर खूप हाय स्पीडनं जर चेंज होत असेल त्या ठिकाणी तर ब्राईट बँड डार्क बँड एवढं फास्टली तयार होणार की आपल्याला तिथं ब्राईट बँड डार्क बँड दिसणारच नाही. तिथं आपल्याला सगळ्या स्क्रीनवर युनिफॉर्म लाईट दिसणार, आणि त्यालाच म्हणायचं इनकोहेरंट सोर्सेस. म्हणजे इनकोहेरंट सोर्सेस मध्ये काय होतं, फेज डिफरन्स ऍट अ पॉइंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट, आणि कोहेरंट सोर्सेसला काय होतं, फेज डिफरन्स ऍट अ पॉइंट ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, तो कधीही चेंज होत नाही. मी काय सांगतोय लक्षात येते का बघा, टू सोर्सेस ऑफ लाईट इमिटिंग वेव्स of constant or zero phase difference with respect to time are called as coherent sources. जे दोन वेव्स एखाद्या पॉइंट जवळ रीच झाल्यानंतर ते काहीतरी फेज डिफरन्स एकमेकाबरोबर करणार आहेत, एकमेकांच्या बरोबर काहीतरी फेज डिफरन्स करणार आहेत, बरोबर आहे ना. अगोदर फेज डिफरन्सची कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येते का बघा. फेज म्हणजे काय, फेज म्हणजे काय, स्टेट ऑफ ऑसिलेशन. फेज म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन, आणि फेज हा जनरली काय केला जातो, अँगलच्या स्वरूपात सांगितला जातो. फेज म्हणजे काय असतो, अँगल असतो. स्टेट ऑफ ऑसिलेशन एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फेज म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन, म्हणजे पार्टिकल कुठं मीन पोझिशनला आहे का, मीन पोझिशन पासून वर गेला आहे का, मीन पोझिशन पासून खाली आहे, ही स्टेट सांगणं म्हणजे फेज सांगणं. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, सपोज एक वेव्ह या डायरेक्शनात ट्रॅव्हल करायला लागली, अँड सपोज वेव्ह इज लाईक दिस. तर फॉर एक्झाम्पल पार्टिकल ए चा फेज काय असणार, तर फेज ऑफ पार्टिकल ए इज ॲट द टॉपमोस्ट पोझिशन और अप्पर एक्स्ट्रीम पोझिशन अँड इट इज गोइंग टू मूव्ह डाऊनवर्ड. हे सांगणं म्हणजे फेज सांगणं. ठीक आहे. किंवा बी हा पार्टिकल सध्या कुठं आहे, मीन पोझिशनला आहे. ठीक आहे. आता समजा मी असं विचारलं की
ए आणि बी मध्ये फेज डिफरन्स किती असेल, ओके, किंवा ए आणि बी मध्ये पाथ डिफरन्स किती असणार, ए पार्टिकल आणि बी पार्टिकल. आता नेहमी लक्षात ठेवायचं, एक वेव्ह ज्यावेळी कंप्लीट होते ना त्यावेळी फेज डिफरन्स 2 पाय रेडियनचा प्रोड्यूस होतो. किती? 2 पाय रेडियनचा फेज डिफरन्स प्रोड्यूस होतो. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात हा जो क्रेस्टचा टोटल पार्ट आहे ना, हा टोटल किती येणार मग? पाय रेडियनचा येणार. क्रेस्टचा पण हाफ केला तर काय येणार आहे? पाय बाय 2चा येणार. आता बघा हे पार्ट मोजा. दिस इज 1 पार्ट, दिस इज सेकंड पार्ट, दिस इज थर्ड पार्ट, दिस इज फोर्थ पार्ट, अँड दिस इज किती? ए आणि बीच्या मध्ये किती पार्ट आहेत पाय बाय 2चे? 1 2 3 4 5. म्हणजे ए आणि बीच्या मध्ये फेज डिफरन्स असणार, फेज डिफरन्स असणार आहे 5 इंटू हा एक पार्ट म्हणजे किती आहे? पाय बाय 2चा आहे. 5 पाय बाय 2चा फेज डिफरन्स. लक्षात येते का? तर या पद्धतीने फेज डिफरन्स हा कॅल्क्युलेट केला जातो. समजा असं सांगितलं, हा पॉइंट सी आणि हा पॉइंट डी यांच्यामध्ये फेज डिफरन्स किती असेल? तर इथून इथंपर्यंत पाय बाय 2, इथून इथंपर्यंत पाय बाय 2, कारण एक क्रेस्ट किंवा एक ट्रप म्हणजे पायचं असतं, हे अगोदर लक्षात ठेवा. पाय रेडियन्स असतं, त्याचा हाफ म्हणजे पाय बाय 2 ना. सो सी आणि डी मधला फेज डिफरन्स, हा फेज डिफरन्स आपण कुठला काढला? ए आणि बी मधला काढला. फेज डिफरन्स सी आणि डी मधला काढायचा असेल तर सी आणि डी च्या मध्ये पाय बाय 2 चे किती सेक्शन आहेत बघा? दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 3. 3 पाय बाय 2 आहे. 3 इंटू पाय बाय 2 हा फेज डिफरन्स. याला फेज डिफरन्स असं म्हटलं जातं. ओके. आता दोन वेव्स पी पॉइंटला पोहोचल्यानंतर त्यांच्यामध्ये देखील या पद्धतीने काहीतरी फेज डिफरन्स प्रोड्यूस होणार आहे. आणि तो फेज डिफरन्स जो आहे, जो काय असेल, म्हणजे पहिली वेव्ह इथं पोहोचल्यानंतर त्याचा काहीतरी फेज असणार आहे, दुसरी वेव्ह इथं पोहोचल्यानंतर त्याचा काहीतरी फेज असणार आहे. ठीक आहे. त्या दोन फेज मधला डिफरन्स जो आहे ना, त्याला फेज डिफरन्स असं म्हणणार. आणि हा फेज डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम काय राहिला पाहिजे? त्या पॉइंटला कॉन्स्टंटच राहिला पाहिजे. आणि असं विथ रिस्पेक्ट टू टाइम तो फेज डिफरन्स जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला काय म्हणायचं? कोहेरंट सोर्सेस असं म्हणायचं. आता कोहेरंट सोर्सेस कसे असतात? ओके, कोहेरंट सोर्सेस कसे असतात लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा पॉइंट एक लक्षात ठेवा, कोहेरंट सोर्सेस आर दी सोर्सेस derived from single source, derived from single source. Coherent sources are the sources derived from single source which have same amplitude, frequency and constant phase difference. Constant phase difference with respect to time. ओके, म्हणजे हे बघा, कोहेरंट सोर्सेस म्हणजे दोन सोर्सेस कोहेरंट कधी होतात तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी दोन सोर्सेस एकाच सोर्स पासून आपण प्रोड्यूस करतोय, डिराईव्ह करतोय, म्हणजे एका सोर्स पासून, सिंगल सोर्स पासून प्रोड्यूस करतोय ना, त्यावेळी ऑटोमॅटिकली काय होतात? ते कोहेरंट सोर्सेस होतातच. एकाच सोर्स पासून दोन सोर्सेस तयार केले तर त्यांचे अँप्लिट्यूड सेम असणार, त्याबरोबर त्यांची फ्रिक्वेन्सी सेम असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची जी कंडिशन आहे, कॉन्स्टंट फेज डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, ही कंडिशन देखील काय होते? त्या ठिकाणी सॅटिस्फाय होते. आणि अशा प्रकारे कोहेरंट सोर्सेस प्रोड्यूस होतात. ओके, समजा याच्यामध्ये एक एमसीक्यू आहे. असा एमसीक्यू काय आहे बघा? टू कोहेरंट सोर्सेस हॅव त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन समजा इक्वल एम्प्लिट्यूड, सेम
सेकंड आहे इक्वल फ्रिक्वेन्सी, म्हणजे असा MCQ एक आला, इक्वल अँप्लिट्यूड, इक्वल फ्रिक्वेन्सी, कॉन्स्टंट और झिरो फेज डिफरन्स. डी इक्वल इंटेन्सिटी. तर याच्यातला मोस्ट करेक्ट ऑप्शन कुठला येणार आहे? कुठला येईल असं वाटतंय? दोन सोर्सेस कोहेरंट होण्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कंडिशन कुठली आहे? तर याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन सी येणार, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मुळात दोन सोर्सेस, पहिली गोष्ट म्हणजे कोहेरंट होण्यासाठी ते कॉन्स्टंट किंवा झिरो फेज डिफरन्स ही पहिली सगळ्यात अगोदर कंडिशन लागणार, आणि त्याच्यानंतर बाकीच्या कंडिशन लागतात. ओके, त्या नसल्या तरी चालतात, म्हणजे ब्राईट बँड, डार्क बँड किंवा कोहेरंट सोर्सेस प्रोड्यूस होण्यासाठी ही कंडिशन कंपल्सरी आहे. बाकीच्या कंडिशन कंपल्सरी असायला पाहिजेत असं काय नाहीये, परंतु याच्याबरोबर बाकीच्या कंडिशन आपल्याला मिळाला की एक क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला मिळतो. आता एक एक्झाम्पल देतो की कोहेरंट सोर्सेस कसे प्रोड्यूस होतात. एक एक्झाम्पल, हाऊ द कोहेरंट सोर्सेस आर प्रोड्यूस्ड. तर याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे YDSE. YDSE म्हणजे काय? यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता इंटरफेरन्स एका एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने प्रोड्यूस केला जातो, आणि तो जो इंटरफेरन्स आहे दॅट इज यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये काय केले लक्षात घ्या. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये इथे एक सोर्स ऑफ लाईट ठेवला जातो. ओके, दिस इज अ सोर्स ऑफ लाईट, आणि सोर्स ऑफ लाईटच्या समोर दोन कार्डबोर्ड आहेत, कार्डबोर्ड ए अँड कार्डबोर्ड बी. दोन कार्डबोर्ड आहेत. कार्डबोर्ड ए ला एकच काय करायचं आहे, एक छोटस पिन होल तयार करायचं आहे. दिस इज अ पिन होल. ओके, कार्डबोर्ड ए हॅज सिंगल पिन होल, अँड कार्डबोर्ड बी ला काय करायचे आहेत, दोन पिन होल तयार करायचे. ठीक आहे. आता सोर्स मधून निघणारी लाईट सुरुवातीला ए या होलवर पडणार, अँड देअरफोर ए च्या पलीकडच्या साईडला काय मिळणार आहे आपल्याला, ए मधून लाईट बाहेर पडणार, म्हणजे ए विल ऍक्ट ऍज अ सोर्स ऑफ लाईट. आता ए मधून बाहेर पडणारे लाईट या दोन छोट्याशा पिन होल पडणार आहेत. कार्डबोर्ड बी ला दोन पिन होल आहेत, आणि त्याच्यामुळे बी मधून काय मिळणार आहेत आपल्याला, दोन सोर्सेस ऑफ लाईट असे मिळणार आहेत. आता हे जे दोन सोर्सेस आहेत ना, कार्डबोर्ड बी मधून निघालेले जे दोन सोर्स आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, हा याला सोर्स S1 असं म्हणणार, याला सोर्स S2 असं म्हणणार. तर हे जे दोन सोर्सेस आहेत ना, दीज आर द कोहेरंट सोर्सेस. ओके, कारण लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा एका सोर्स पासून दोन सोर्सेस आपण प्रोड्यूस करतोय ना, त्यावेळी फेज डिफरन्स ऑटोमॅटिकली काय राहतो, कॉन्स्टंट राहतो, तो चेंज होत नाही. सो कोहेरंट सोर्सेस प्रोड्यूस करायची ही एक सिंपल मेथड आहे, जी यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये वापरली जाते. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये वापरले जाते. त्याला शॉर्ट मध्ये YDSE असं म्हणतात, YDSE. अशा भरपूर मेथड आहेत की ज्याच्या साहाय्याने आपण कोहेरंट सोर्सेस प्रोड्यूस करू शकतो. ही एक मेथड झाली. दुसरी एक मेथड सांगतो. दोन प्रिझम बेस टू बेस आपण जर जॉईन केले, इफ टू प्रिझम्स आर जॉइंड बेस टू बेस, हे बघा, आता इथं दोन प्रिझम आहेत जे बेस टू बेस जॉईन केलेले आहेत. ठीक आहे.
आणि इथे एक आपण सोर्स ऑफ लाईट ठेवला. आता प्रिझमची प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे, रे ऑप्टिक्स मध्ये तुम्ही स्टडी केला असेल. वर जाणारे जे रेज आहेत, एखाद्या प्रिझम वर जाणारे रेज जे आहेत ते आफ्टर रिफ्लेक्शन काय होतात, या पद्धतीनं खाली येतात. किंवा खाली जाणारे, खालच्या प्रिझमवर पडलेले रेज, खाली जाणारे रेज आहेत ते आफ्टर रिफ्रॅक्शन असे वर जाताना दिसतात. आता बघा, ऍक्च्युली इथे एकच सोर्स आहे, परंतु मध्ये अशा प्रकारे दोन प्रिझम बेस टू बेस जॉईन केलेले दोन प्रिझम ठेवले, तर ही जी लाईट आहे ना ती इथून आल्यासारखं आपल्याला वाटतं. ही जी लाईट आहे ना ती इथून आल्यासारखं वाटणार आहे. म्हणजे इथे एक आपल्याला सोर्स S1 दिसणार आहे, मिळणार आहे, आणि इथे एक सोर्स S2 मिळणार आहे आपल्याला. म्हणजे इथं काय झाले, एका सोर्समुळे दोन सोर्सेस तयार झालेत. तर हे देखील काय असणार आहेत, कोहेरंट सोर्सेस असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे ही मेथड जी आहे ती कुठे वापरली जाते, बाय प्रिझम. बाय म्हणजे टू प्रिझम, बाय प्रिझम एक्सपेरिमेंट मध्ये वापरली जाते. ओके. सो अशा डिफरंट मेथड आहेत. किंवा थिन फिल्म असेल, थिन फिल्म, आणखी एक एक्झाम्पल देतो. सपोज ही एक थिन फिल्म आहे. ऍक्च्युली फिल्म खूप मोठी दाखवली आहे, थिन फिल्म असते. म्हणजे ऑइलची जी थिन फिल्म असते ना, वॉटरवर ऑइल, आपण ऑइलचा एक थेंब सोडला तर काय होणार आहे, ऑइलची वॉटरच्या सरफेसवर एक थिन फिल्म तयार होणार. आता इथं आपण एक सोर्स ऑफ लाईट ठेवला थिन फिल्मच्या वर, तर काय होणार, ही जी लाईट आहे ती या पद्धतीने येणार. बघा, ही जी लाईट आहे या पद्धतीने इन्सिडेंट होणार आणि या सरफेसवरून त्याचं रिफ्लेक्शन होते. ठीक आहे. आता या पॉइंटला पार्शियल रिफ्लेक्शन होतं. पार्शियल रिफ्लेक्शन म्हणजे काय, इथं रिफ्लेक्शन पण होतं आणि रिफ्रॅक्शन पण होतं. ही जी लाईट जी आहे ती आत पण जाते आणि या बॉटम सरफेसवरून पण काय होते, रिफ्लेक्ट होते. आणि इथं पण आपल्याला एक सोर्स मिळतो. म्हणजे इथल्या रिफ्लेक्शनमुळे एक सोर्स झाला S1, आणि हा बॉटम जो पॉइंट आहे ना, इथून पण रिफ्लेक्शन होणार आहे आणि ही या पद्धतीनं काय होणार आहे, इथं S2 सोर्स पण तयार होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे एका सोर्स पासून इथं काय झाले, S1 S2 असे दोन सोर्सेस झाले. सो दीज आर वन्स अगेन कोहेरंट सोर्सेस. सो इन दिस वे देर आर मेनी मेथड्स बाय विच वी कॅन प्रोड्यूस कोहेरंट सोर्सेस. म्हणजे थोडक्यात कोहेरंट सोर्सेस कसे प्रोड्यूस करायचे, एका सोर्स पासून ज्यावेळी दोन सोर्सेस तुम्ही प्रोड्यूस करताय ना, त्यावेळी त्याला काय म्हणायचं, कोहेरंट सोर्सेस असं म्हणायचं. दिस इज थिन फिल्म. लक्षात आलं का, हाऊ टू प्रोड्यूस कोहेरंट सोर्सेस. हे बघा, कोहेरंट सोर्सेस नेहमी इमॅजिनरी असतात ना असं नाही. आता YDSC मध्ये हे दोन कोहेरंट सोर्सेस रिअलच आहेत ना, S1 S2 हे दोन्ही सोर्सेस रिअल आहेत. बाय प्रिझम एक्सपेरिमेंट मध्ये हे दोन सोर्सेस व्हर्च्युअल आहेत. इथं देखील हे व्हर्च्युअल आहे. म्हणजे इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट टू सोर्सेस आर रिअल, कारण दोन पिन होल आहेत, दोन पिन होल मधून लाईट येते आणि दोन पिन होल हे दोन सोर्सेस झाले ना. बाय प्रिझम एक्सपेरिमेंट मध्ये मात्र दोन सोर्सेस हे व्हर्च्युअल आहेत. थिन फिल्म मध्ये देखील ते व्हर्च्युअलच आहेत. थिन फिल्म आहे, बाय प्रिझम आहे, YDSC आहे, लॉइड मिरर नावाची एक कन्सेप्ट आहे, तिथं देखील दोन सोर्सेस वेगळ्या मेथडनं प्रोड्यूस केले जातात.